हां घ्या. शोधायला माझा पहिला प्रश्न असा असेल की एमपीएससीच्या अभ्यास तुम्ही जे म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांचं योगदान काय आहे? दिवसभर आपण जो अभ्यास करतो पुढे बघा. त्यामध्ये जो एक डिप्रेशनमध्ये जाणं असेल किंवा रिझल्ट न आल्यावर जे खचून जातो माणूस त्यात एकांतात बसण्यापेक्षा नक्कीच मित्रांमध्ये जर गेलं तर तो एक आपल्याला खूप मोठा एक रिलीफ पण मिळतो आणि खूप मोठा ते फीडबॅक देऊ शकतात की आपल्यात काय चुका झाल्या. कारण स्वतःत बऱ्याच वेळा असं होतं की स्वतःतल्या चुका दिसून नाही येत. आपण अभ्यास सगळेच करतो, 1-2 मार्क्सने जाणारे म्हणजे खूप आहेत. म्हणजे कट ऑफला 1 मार्कने उडलेला आणि कट ऑफच्या 1 मार्क पुढे गेलेला यात काही जास्त फरक नाही आहे. पण त्या काळात जो संघर्ष करावा लागतो स्वतःच्या मानसिक असेल सामाजिक असेल जो प्रेशर असतो त्याला हँडल करण्यासाठी मित्र नक्कीच गरजेचे आहेत. तर मग सुयोगदादांचं असं मत आहे की चांगले मित्र असेल तर तुम्ही ह्या म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या म्हणजे तुम्हाला एक तो पाठबळ असतं की त्या मित्रांमुळे तुम्ही एक संघर्षापासून तुमचा थोडा संघर्ष कमी होतो आणि अभ्यास करण्यासाठी एक पाठिंबा मिळतो. कारण की एमपीएससी म्हणजे फक्त अभ्यास नाही, आपल्या आयुष्याला अनेक सुखदुःख असतात, दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडत असतात किंवा गावाकडे काही घडामोडी घडत असतात. या सगळ्यांमध्ये मित्र वनवेमध्ये गारव्यासारखा असतो असं यांना म्हणायचे. आणि त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न असा देतो की इथून कुठला म्हणजे जेव्हा अभ्यास होत नाही तेव्हा तुमचं काय होतं किंवा कधी कधी असं होतं की कंटिन्यू आपण अभ्यास करतो, कधी कधी अभ्यास होत नाही, त्यावेळेस तुमचं काय होतं की जेव्हा तुमच्याकडून अभ्यास होत नाही तुम्ही काय करत होता? बऱ्यापैकी अशा गोष्टी मनात असल्या पाहिजे की टार्गेट बेसिस अभ्यास करणं नक्कीच गरजेचं आहे. आपलं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आता माझा रिझल्ट मागच्या वेळेस गेला होता थोड्या मार्क्सने, तर मी त्या गोष्टींवर काम केलं आणि त्या गोष्टीतच जर बिझी राहत असेल माणूस तर बऱ्याच गोष्टी आपोआप बाजूला जातात असं मला वाटतं. चालेल. आणि जी आता नवीन मुलं जेव्हा आता कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर जास्त करून मुलं एमपीएससी मध्ये तयारी करतात, पण असे काही मुलं आहे की जे तुमच्यासारखे सेंट्रलची तयारी करतात, तर जे नव्याने सेंट्रलची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? जे आता नव्याने मुलं किंवा इथं आहेत काही लोक त्यांना वाटतं की थोडं सेंट्रलमध्ये ट्राय करा, जागा चांगल्या असतात आणि रिझल्ट वेळच्या वेळ असतं. म्हणजे मला सांगायला आवडेल की रिझल्ट लागल्यानंतर लगेच मला वाटतं 1 आठवड्यात तुमचं जॉईनिंग आलं आणि लगेच मला वाटतं 1 आठवड्यात तुम्हाला लगेच ट्रेनिंग घेतो. नवीन मुलांसाठी काय सांगाल सेंट्रल लेवलची तयारी करताना, काय तयारी कराल? स्पर्धा सगळीकडेच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल. आपण पाहिलं आहे की राज्यसेवा किंवा कंबाईनचं थोडं डिले होत चाललं आहे एक्झाम आणि सेंटरचा बऱ्यापैकी सिलेबस फिक्स राहतो. त्याच्यामुळं अभ्यास करायला तेवढा वेळ दिला तर त्यात क्वालिफाय करण्याचे चान्स जास्त आहेत. स्पर्धा नाही असं नाही, स्पर्धा भरपूर आहे. स्टेटपेक्षा सेंट्रलला ग्राउंड अवघड आहे. पण एवढंच की तुम्ही जर टिकून राहिलात कुठंही स्टेटची एक्झाम असेल किंवा सेंटरची एक्झाम असेल, पेशन्स ठेवला तर दोन्हीकडे यश नक्कीच मिळेल. म्हणजे असं म्हणावं लागेल की जर तुम्ही तुमचे 100% दिले तर तुमच्या पदरात नक्की म्हणजे जर तुम्ही तुमच्या अभ्यासात म्हणजे हार्डवर्क पेड ऑफ करतं. म्हणजे जर तुम्ही खरंच मनापासून संघर्ष केला, मनापासून अभ्यास केला तर तुमच्या पदरात एमपीएससी काही ना काही टाकते असं तुमचं मत आहे. याच्यानंतर आपण सहयोगासाठी एकदा टाळ्या वाजूया. त्यांनी खूप चांगली प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर मी महेश सरांना आमंत्रण करतो त्यांनी इथे यावं.